नमस्कार. आता राज्यातील जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य ज्यांच्यामध्ये तूर, मूग आणि उडीद इत्यादी पिकांच्या वाढीसाठी अनुदानित बियाणांचं वितरण केलं जातं. ज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी 20 गुंठ्यापासून तर 1 हेक्टरपर्यंत मर्यादेपर्यंत बियाणं दिलं जातं. हे बियाणं दिलं जात असताना, वितरण केलं जात असताना अनुदान किती दिलं जात आहे, हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. परंतु बियाणांच्या अनुदानाच्या संदर्भातील असेल GR बद्दल माहिती घेतली होती. यांच्यामध्ये क्विंटलमध्ये अनुदान होतं, परंतु सोयाबीनचं बियाणं हे पूर्णपणे मोफत शेतकऱ्यांना दिलं जातं. आणि या बियाणांमध्ये आपण जर पाहिलं तर मुगाच्या बियाणांमध्ये 5 वर्षाच्या खालील जे वाहन असेल किंवा फुले, चेतक वाहन असेल किंवा किलो असेल यांच्यावरती बॅगवरती 60 रुपये प्रति किलो दराने सबसिडी दिली जाते. आणि शेतकऱ्यांना 130 रुपये किलोने हा दराने अनुचित बियाणं दिलं जातं. व फुले चेतकची म्हणजेच की 5 किलोची बॅग आहे, ती बियाणांची बॅग आहे, ती शेतकऱ्यांना अनुदानित दरावरती म्हणजेच की 600 रुपयांनी दिली जाते. आणि 2 किलोच्या बॅगवरती 60 रुपये प्रति किलो एवढं अनुदान या ठिकाणी दिलं जातं. आणि जी बॅग साधारणपणे 270 रुपये शेतकऱ्यांना दिली जाते, ती 5 ते 10 वर्षावरील अधोसूचित जी काही वाहन आहे त्यांच्यामध्ये उत्कर्ष हे वाहन आहे, ज्यांच्यामध्ये वाहनांसाठी 5 किलोची बॅग प्रतिवरती किलो 30 रुपये एवढं अनुदान दिलं जातं. व शेतकऱ्यांना 160 रुपये किलो या दराने ते बियाणं उपलब्ध करून दिलं जातं. शेतकऱ्यांना ही 5 किलोची बॅग आहे किंवा जी 2 किलोच्या बॅगवरती सुद्धा प्रति किलो 30 रुपये या दराने ही बॅग दिली जाते. आणि या शेतकऱ्यांना 330 रुपयाला ही मिळते. म्हणजेच की उडदामध्ये 5 वर्षाच्या असतील किंवा वानफुल हे बसू असतील, वानामध्ये सुद्धा प्रति किलो 60 रुपये दराने अनुदान दिलं जातं. 5 किलोची बॅग ही प्रति किलो 115 रुपये या दराने 575 रुपयाला दिली जाते. व फुले वस्तूची 2 किलोची बॅग ही शेतकऱ्यांना 240 रुपयाला अनुदानावरती दिली जाते. 5 ते 10 वर्षावरील अनुसूचित वाण यांच्यामध्ये 10 सुद्धा शेतकऱ्यांना प्रति किलो 30 रुपयाचं अनुदान यामध्ये आहे. 5 किलोची असलेली जी बॅग आहे ती प्रति किलो 145 रुपये दराने, 2 किलोची बॅग आहे ती प्रति किलो दराने, अर्थात की 2 किलोची बॅग ही 300 रुपयाला तर 5 किलोची बॅग ही 725 रुपयाला दिली जाते. आणि याचप्रमाणे तूर 5 वर्षाला जी काही वाण आहे ज्यांच्यामध्ये पिढी केवी असेल, की फुले तपाती असेल किंवा गोदावरी असेल, वाणासाठी शेतकऱ्यांना 6 रुपयेसाठी प्रति किलो एवढा बियाणं अनुदान दिलं जातं. जी बॅग 135 रुपयाला तर 2 किलोची बॅग ही 250 रुपयाला या दराने शेतकऱ्यांना अनुदानावरती दिली जाते. व BDN 716 मध्ये किंवा इतर जी काही 5 ते 10 वर्षावरील वाहनं असतील, या वाहनामध्ये शेतकऱ्यांना आता 30 रुपये प्रति किलो एवढा अनुदान दिलं जातं. ज्यांच्यामध्ये 1 किलोची बॅग ही 165 रुपयाला, 2 किलोची बॅग ही साधारणपणे 310 रुपयाला या ठिकाणी दिली जाते. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.